श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मंडळी, मी योगेश चेनवनकर. आज पुन्हा एकदा तुम्हाला स्वामींचं दर्शन, स्वामी म्हणजे फक्त स्वामी समर्थच नाही तर जे काही आपल्याकडे जे साधू संत आहेत त्या सगळ्यांच्या पादुकांचं दर्शन वळी येथे होणार आहे. आजचा हा शेवटचा दिवस आहे, म्हणजे 2 दिवस होतं, काल आणि आज. काल काही कारणास्तव जायला नाही भेटलं म्हणून आज मी जात आहोत. गेल्या वर्षी होतं वळी डोममध्ये, तर या सध्या आता मी फक्त हे ऑनलाईनच दर्शन देऊ शकतो. तर चला माझ्यासोबत आपण गुरुदेव दत्तांचं स्मरण करून जाऊया या संतांच्या पादुकांचं दर्शन घ्यायला. चला माझ्यासोबत. तर बघा, आता आपण पोचलो आहोत पादुका दर्शनाच्या इथे. चला दर्शन घेऊया पटकन. तर हे बघा, हा आहे ह्यांचा मेन गेट. सुंदर केलेला आहे, सुंदर असा मेन गेट आहे हा. बाजूला 2 एक असा मोठा हत्ती उभा आहे आणि बघा साईडला एक छोटा हत्ती पण आहे. समोरच पांडुरंग. ते शेगावचे गजानन महाराज, स्वामी समर्थ, विठ्ठल, दत्त महाराज, लालबागचा राजा, मूषक राज. पोचलो आहोत आपण. हे बघा, हे सगळे छोटे छोटे मंदिरं दिसत आहेत ना, इथेच सगळे पादुका आहेत. तर या चला सगळ्या पादुकांचं दर्शन घेऊया आणि बघूया काय काय अजून भेटतंय आपल्याला. दर्शन घ्यायचं आणि आपापल्या गाड्यांमध्ये जाऊन बसायचं. शेवटची 3 मिनिटं आपल्याकडं छान असं सकाळतर्फे भिडवाई सरांना विनंती करतो की ते आपल्या सगळ्या ज्येष्ठ महाराज वारकरी महामंडळ रायगड जिल्हाध्यक्ष यांचा एक सन्मान, पुढचा सन्मान रायगड जिल्हाध्यक्ष त्यांच्यासोबत सगळ्या वारकरी महिला मंडळ सगळ्यांना ते घेऊन येत असतात. त्यांनी जे सादर केलं संजय श्री पंजाबराव महाराज हराळे त्यांचे सकाळच्या वतीनं सन्मान चिन्ह घेऊन रोडपर्यंत आलेले हिटवर साहेब, आपण ही व्यासपीठावरती कृष्ण
तर कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ ही कमेंटमध्ये सांगा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी भेटतो अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.